सर्व मान्यवरांना विनंती करून कार्य चित्रफितीचं आपण अनावरण करतोय। तर देवळीच्या आरोग्यासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यमंत्र्याने विशेष आरोग्य अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली। आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये लाभार्थ्यांची तपासणी, नेत्र तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि मोफत चष्मा वाटप करण्यात आले। तळागाळांची मोफत आरोग्य तपासणी तसेच 2714 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि 592 गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली। हो डोळे पण डिपार्टमेंट वगैरे आहे तर तुम्ही डिपार्टमेंट नाव द्या। सर्वांना माहीत आहे की वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजी भोयर यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षी आपण वर्धा मुक्त मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा हे केलं, कार्यक्रम घेतला। त्यानंतर आता आपण हे आरोग्य अमृत महोत्सव केलं आणि दोन्ही वर्षी सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या दोन्ही कार्यक्रमाला लाभला। मागच्या वर्षी आपण जवळपास 15,000च्या वर मोतीबिंदूच्या सर्जरी या ठिकाणी केलेल्या आणि यावेळेस प्रत्येक शिबिरामध्ये जवळपास 7 ते 8 हजार नागरिक या ठिकाणी लाभ घेत आहेत, विविध तपासण्या करतायत, त्यांचे ऑपरेशन शेड्यूल करून देत आहेत। मला असं वाटतं की एक आरोग्याचा महाकुंभ या निमित्ताने वर्धा जिल्ह्यात झाला आहे। मी माननीय पालकमंत्री आणि जिल्ह्यातील आमदार या इतर सन्माननीय आमदार यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जिल्हा प्रशासनाचंही अभिनंदन करतो, आरोग्य व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या एकत्रित या मेहनतीमुळे हा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे। सरकार ठिकाणी 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट 2 दिवस आम्ही आरोग्य शिबिर आणि महाराजस्व अभियान या ठिकाणी ठेवलेलं आहे। उद्या 14 ऑगस्ट आहे आणि सन्माननीय या महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब या कार्यक्रमाला येणार आहे। सर्व देवळी पुलगाव मतदारसंघातीलच नव्हे तर आजूबाजूच्या मतदारसंघातील लोकांना सुद्धा आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही 2 दिवस हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य शिबिर आणि महाराजस्व शिबिर झालेले आहे त्याची सांगता खऱ्या अर्थाने ही माझ्या मतदारसंघामध्ये देवळीमध्ये आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। देवळीकर नागरिकांना काय आवाहन कराल? मी देवळीकर नागरिकांना आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना माझा आग्रह राहील की आपल्या प्रकृतीला जपा, आपली प्रकृती चांगली राहिली तर सगळं चांगलं, त्यामुळे या आरोग्य शिबिराचा फायदा सगळ्यांनी घ्यावा।